लातूर जिल्ह्यामधल्या 4 नगरपालिका निवडणुकीत भाजपनं बाजी मारत 2 नगरपालिकांवर एक हाती सत्ता मिळवली तर काँग्रेसचा पूर्णतः सफाया झालाय। निलंगा आणि उदगीर नगरपालिकेवरती भाजप आणि औसा पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि अहमदपूर पालिकेवरती बहुजन विकास आघाडीने ताबा मिळवलाय। एकेकाळी काँग्रेसचा गड म्हणून ओळख असणाऱ्या लातूर जिल्ह्यात आता भाजप राष्ट्रवादी काँग्रेस हावी झाल्याचं चित्र या निकालातून दिसून येतंय। काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या लातूर जिल्ह्यात बाजी मारली ती भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं। चारही पालिकेतला निकाल काँग्रेससाठी मात्र धक्कादायक ठरला। लातूर जिल्ह्यातल्या 4 नगरपालिकेत भाजपचे 47, राष्ट्रवादी काँग्रेसचे 22, काँग्रेसचे 20, शिवसेनेचे 2, एमआयएमचे 6 आणि अहमदपूरच्या बहुजन विकास आघाडीला 4 जागा मिळाल्या। 4 नगरपालिकांपैकी निलंगा उदगीर पालिकेवर भाजप, औसा नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस तर अहमदपूर नगरपालिकेवर अपक्ष आमदार विनायकराव पाटील यांच्या बहुजन विकास आघाडीचे नगराध्यक्ष निवडून येत वर्चस्व मिळवलं। विजयाचं श्रेय मी औसेकरांना देतो। संपूर्ण औसेकरांना विशेषतः माझ्या माता भगिनीचा मी या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी भरभरून असं मतदान मला या ठिकाणी केलेलं आहे। तसेच माझे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादा पवार साहेब, राणा जगजितसिंह पाटील साहेब, गोरे साहेब आणि सर्व या ठिकाणच्या माझे वडिलांची जी पुण्याई राहिलेली आहे जनबी शेख साहेब, त्या सर्वांना या ठिकाणी मी या विजयाचं श्रेय देतो। लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंगा पालिकेवर आपलं वर्चस्व सिद्ध केलंय। आपले आजोबा काँग्रेस नेते शिवाजी पाटील निलंगेकर यांच्या ताब्यातील नगरपालिका खेचून आणत एक हाती विजय मिळवला। 20 पैकी 17 जागा भाजपनं जिंकल्या। उदगीरमध्येही भाजपनं काँग्रेसच्या ताब्यातील पालिकेवर एकहाती सत्ता मिळवली। भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बसवराव बागबंदे हे विजयी झाले। त्यांनी काँग्रेसचे 7 वेळा नगराध्यक्ष असणाऱ्या नाजेश्वर निटुरे यांचा पराभव केला। या ठिकाणी एमआयएमचे उमेदवार सय्यद ताहेर यांनी मोठं मताधिक्य मिळवलं, त्याचा फटका काँग्रेसला बसला। देश जे आहे या उदगीर शहरात जे गुंडशाही, दडपशाही आणि हुकुमशाही पद्धतीची जी राजवट होती त्या राजवटीला कंटाळून उदगीरच्या सर्वसामान्य नागरिकांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला हा विजय दिलेला आहे। होऊ घातलेलं सबका साथ सबका विकास हाच नारा 63 वर्षाच्या राजवटीला कंटाळून हुकुमशाही, अत्यंत दादागिरी, गुंड प्रवृत्तीच्या राजवटीला उदगीरच्या जनतेनं हद्दपार केलेला आहे आणि या ठिकाणी आम्हाला आत्मविश्वास आहे हा उदगीरच्या सर्वसामान्य नागरिकांचा हा विजय आहे। एकूणच या निकालामुळे लातूर जिल्ह्यातून काँग्रेस बऱ्याच अंशी हद्दपार झाल्याचं दिसून येत आहे। माजी राज्यमंत्री अमित देशमुख यांची प्रतिष्ठा यामुळे पणाला लागली होती। मात्र भाजपनं काँग्रेसच्या ताब्यातील दोन्ही जागा मिळवल्यामुळे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी अमित देशमुख यांना धोबीपछाड दिला असंच म्हणावं लागेल। काँग्रेसच्या या पिछेहाटीमुळे जिल्ह्यातील नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे। शशिकांत पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, लातूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।